जोहार. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. या इथं उपस्थित असणारे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोला, तसेच चर्मकार समाजाचे दुसरे नेते संजयजी खामकर, माझ्याबरोबर आलेले आमचे डॉक्टर सुशील सूर्यवंशीजी, विनोदजी काळे, त्याचबरोबर बाबासाहेब एक पंतू, अमलानंदराज आंबेडकर, त्याचबरोबर ज्या खऱ्या अर्थानं मातंग समाजाला जागृत करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य ज्या आमच्या ताईने केलेलं आहे, त्या लोंढेताई खरं म्हणजे सर्वांची नावं घ्यायला, कारण आपण सर्वजण उन्हात आहात. माझ्या माता भगिनी या मालेगावच्या उन्हामध्ये बसलेल्या आहेत, पण त्या मला माहिती की रणरागिणी आहेत, त्या अशा पद्धतीनं ही लढाई सोडणार नाही आहेत. आज हा जो उपवर्गीकरणाचा विरोधाचा आपला लढा आहे, हा आपण नीट समजून घेतला पाहिजे. आपलं कुठच्याही जातीला विरोध नाही, आमचं या सरकारला विरोध आहे. कारण सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमांचा वाद, मराठा ओबीसीचा वाद, धनगर आदिवासींचा वाद आणि त्यानंतर या अनुसूचित जातीमधल्या लोकांमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. याचं कारण साधं आहे, तर आज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 3.5% वाल्यांचं राज्य आलेलं आहे आणि 3.5% राज्य टिकवायचं असेल तर या इथं असणाऱ्या जाती जातीमध्ये वाद लावल्याशिवाय ही मंडळी टिकू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या आणि आमच्यामध्ये वेगळ्या प्रकारे वाद लावले जातात आणि सत्ता हातामध्ये असल्यामुळं आमच्यामधल्या आज काही लोकांना जे गुलामगिरीची मानसिकता ठेवतात त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि तोडा फोडा आणि झोडा आणि स्वतःचं राज्य करा, अशा पद्धतीने राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये चालू आहे. याच्यामध्ये कोणाचंच भलं करायचं नाही, हा यांचा अजेंडा आहे. आपण पाहिलं असेल स्किल इंडिया नावाचं यांनी काढलं,